हॅलो, नमस्कार मंडळी. आज नाश्त्यासाठी मस्त असे पोहे केले होते, पण पोह्यांमध्ये मात्र मी कोथिंबीर टाकायचीच विसरले बरं का. तर असो कांदे पोहे, त्यामध्ये शेंगदाणे पेरलेले मस्त असे छान पोहे लागतात आणि त्याबरोबर जर लिंबाची फोड असली मग काही विचारायलाच नको. आपला एकदम फक्कड असा नाश्ता होतो. तर चला, यांच्यासाठी पोहे सर्व केले डिशमध्ये, मस्त लिंबाची फोड दिली आणि काय पोहे पाहिल्यानंतर स्वारी एकदम खुश. तर बघा, तुम्हाला पण ते गुड मॉर्निंग करतायत आणि माझ्याकडनं पण तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर चला, नाश्ता झाला आणि आता मी देवपूजेसाठी आले. तर देवपूजेसाठी इथे ना विविध रंगांची मस्त फुलं आणलेली होती. तर आधीने देऊन आणलेली होते, मी फक्त फुलं अर्पण करून घेतली आणि सगळे फोटो स्वच्छ केले. लक्ष्मी मातेचा, नारायणांचा फोटो स्वच्छ करून त्याला पण फुलं अर्पण करून घेतली. त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती आहे, मूर्ती पण स्वच्छ केली आणि मूर्तीला पण फुलं अर्पण करून घेतली. आणि देवपूजा तर रांगोळीशिवाय अपूर्णच आहे. तर रांगोळी घातल्यानंतर कसं ना एकदम सुंदर वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं. तर रांगोळी झाल्यानंतर लगेच देवाला नैवेद्य दाखवायला घेतला आणि नैवेद्यामध्ये इथे देवाला मी दूधच ठेवते आहे. तर दुधामध्ये थोडीशी साखर टाकली, तुळशीपत्र टाकलं आणि त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला आणि सुंदर अशी देवपूजा आपली झाली. आज बघू शकता किती छान दिसताना, प्रसन्न वाटतं एकदम. त्यानंतर लगेच घर आवरायला घेतलं. तर घरामध्ये ना जागोजागी भरपूर असा पसारा केलेला असतो. इस्त्री केली, इस्त्री तिथेच ठेवली. त्यानंतर बेड वगैरे सगळं स्ट्रेट करून घेतलं. बेडशीट थोडंसं झटकून वगैरे घेतलं. स्ट्रेट बेडशीट केल्यानंतर पिलो पण व्यवस्थित ठेवून दिलं, लोड व्यवस्थित जागेवर ठेवलं आणि त्यानंतर आपलं घर एकदम चकाचक झालं. तर चला, आजचा मिनी ब्लॉग इथेच संपवते. लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर नक्की क्लिक करा. बाय.